या व्हिडिओमध्ये आपण PYQ डिफरन्सिएशनची PYQs पाहणार आहोत. हे PYQ आहेत बघा. हा क्वेश्चन जो आहे तो असा विचारलेला आहे पहा आणि लक्षात ठेवा मॅथमॅटिक्समध्ये प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे. मॅथमॅटिक्स रीड करायचं नाही, मॅथमॅटिक्स सॉल्व करायचं, एक्झाम्पल सॉल्व करायचे. अशा पद्धतीने तुम्ही केला तर तुमचं परफेक्शन होईल. तर एक्झाम्पल काय बघा, y = e tan x + log x tan x. हे तसं बघितलं लॉगॅरिथमिक मेथडमध्ये बसतंय, पण इथं दोन फंक्शन्स आहेत. दोन फंक्शन्सला प्लस मायनसने ॲडजस्ट केले. प्लस मायनस असेल तर सेपरेट करायचं. याला एक फंक्शन सपोज करायचं, याला एक फंक्शन सपोज करायचं. इंटू असेल तर प्रोडक्ट रूल केला असता, डिव्हाइड असेल तर आपण क्वेश्चन रूल केला असता. पण इथं त्याला सपोज करतो लेट u = e tan x and v = log x tan x. असे एक्झाम्पल सेपरेट करायचं. याला u म्हणायचं, याला v म्हणायचं. आणि मग आपल्याला काय सपोज काय करायचं आहे, dy/dx = du/dx प्लस dv/dx हे आन्सर करायचं आहे आपल्याला. आपण इक्वेशन 1 देतो. याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे dv/dx, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे dv/dx. असं आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करायचं आहे आपण पाहू. एक एक घेऊ. पहिला u घेऊ. लेट u = e tan x आणि तुम्हाला सांगितलंय मी डिफरन्सिएशन घेत असताना इथं लॉग मेथडने करू शकता, लॉग मेथडने करू शकता, डायरेक्ट e चा फॉर्म्युला चेंज करून वापरू शकता. बघा तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, u चा डेरिव्हेटिव्ह du/dx, e tan x चा डेरिव्हेटिव्ह e tan x फक्त d/dx ऑफ tan x. चेन रूल प्रमाणे आपल्याला करावं लागेल. आणि e चा फॉर्म्युला काय आहे, d/dx ऑफ e(x) = e(x) असतो. म्हणून e(x) च्या x ऐवजी tan x आहे. सो tan x मी काय केलं तर e tan x चं डेरिव्हेटिव्ह काय केलं तर e tan x ठेवलं आणि tan x चं डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचं आहे. म्हणजे आन्सर मिळणार e tan x, tan x चं डेरिव्हेटिव्ह sec² du/dx. समजते का बघा, हे तुमचा du/dx एक मिळाला. आता याला आपण घेतो and v = log x tan x, log x tan x. पण इथं फंक्शन फंक्शन आलं म्हणले की लॉगॅरिथमिक मेथड मागच्या व्हिडिओमध्ये असलेली टेक log on both side, therefore log of v = log of x tan x. लक्षात घ्या इथं लॉग घ्यायचंय, इथं लॉग घ्यायचंय म्हणजे काय आहे कसे येणार आणि हा जो tan आहे तो पुढे येणार. म्हणजे अशी स्टेप होईल log of v = हा tan पुढे येणार tan of x into log of x. बघा बरं तुमच्या लक्षात आलं का. म्हणजे इंडेक्सला जी टर्म असते ती लॉगच्या समोर येत असते. त्या पद्धतीनं ती लॉगच्या समोर आली पहा. आणि मग याला हा झाला तुमचा u, हा झाला टोटल v. देअरफॉर डिफरन्शिएट x म्हटलं की आपला d/dx ऑफ log of v झाला इक्वल टू d/dx ऑफ tan of x into log of x. अशी टर्म झाली. डिफरन्शिएट केलं म्हणजे हा tan पुढे आला, त्याला u म्हटलं, हा log of x तुमचा v झाला, त्याला v. आणि मग त्याच्यात u चा फॉर्म्युला तुम्हाला हे माहितीच आहे तुम्हाला 1/v × dv/dx होणारच आहे. 1/y log of y असेल तर आपण काय म्हणतो 1/y dy/dx.
dx. 1/v log of v असेल तर 1/v dv/dx. आणि मग हा u झाला तुमचा, हा टोटल v झाला, लक्षात घ्या. आणि मग मी काय करतोय, फॉर्म्युला मांडतो u इंटू dv/dx ऑफ d/dx ऑफ t d/dx ऑफ u. आणि मग इथं व्हॅल्यू ठेवतो. u मीन्स tan x, d/dx ऑफ v मीन्स log of x प्लस log of x into d/dx of u means tan of x. मांडणी करा. फॉर्म्युला एक्झाम मध्ये मांडा वाटला तर मांडा, नाही तर काही गरज नाही, तर तुमच्या माहितीसाठी मी मांडलेलं आहे, लक्षात आलं का. आणि मग tan of x ॲज इट इज log of ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x, 1 log of x चं डेरिव्हेटिव्ह 1/x. सो 1 हे x च्या जागेला, x च्या जागेला म्हणजे 1/x मीन्स 1/log of x. लक्षात घ्या, हा x च्या जागेला म्हणजे 1 जसा x आहे तसा 1/log of x. आणि ह्या लॉगचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह चेन रूल प्रमाणे लॉगचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा 1/x. ह्या लॉगचं घेताना 1/this much आणि ह्या लॉगचं घेताना 1/x प्लस log of x into d/dx of tan x is sec square x d/dx of tan x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे sec square x. लास्ट स्टेप आता हा जो v आहे तो v इकडे ट्रान्सफर करायचा. इथं जरी ट्रान्सफर केला असता तरी चालला असतं, म्हणजे हा dv/dx मिळाला. आणि मग आता v ची व्हॅल्यू तुमची पुट आउट करायची. v ची व्हॅल्यू काय आहे, log of x raised to tan of x into ब्रॅकेट हे सगळं tan of x divided by x log of x हे न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं प्लस हे आहे तसं log of x into sec square x. दिस द आन्सर. हे झाला तुमचा dv/dx. आता तुमचं इक्वेशन 1 तयार होणार. ही झाली u ची डिफरन्शिएशन इथपर्यंत झालेलं आहे, u चं डिफरन्शिएशन इथपर्यंत झालेलं आहे, v चं डिफरन्शिएशन हे सर्व झालेलं आहे. आणि मग इक्वेशन 1 becomes dy/dx equal to du/dx ची व्हॅल्यू इथली बघून लिहायची, e raised to tan x into sec square x plus dv/dx ची व्हॅल्यू ही बघून लिहायची, log of x raised to tan x into bracket all these tan of x divided by x log of x plus log of x into sec square x. बघा बरं, हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलंय का? हे जर एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल तर पुन्हा पुन्हा सॉल्व करा, पुन्हा सॉल्व करा बाळांनो, तर ते तुमच्या लक्षात राहील. ओके, ठीक आहे. सोपे एक्झाम्पल, तसं फक्त मॅथ्सचं सोपं आहे, फक्त तुम्हाला काय व्हेरी इझी मॅथमॅटिक्स, बट यू हॅव टू सॉल्व अगेन अँड अगेन द एक्झाम्पल्स so that you will become perfect in the mathematics. You will not fear for the exam of the mathematics question paper. Okay, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक अजून एक एक्झाम्पल आपण त्याच्यात PYQ मधलंच घेऊया, तर ते एक्झाम्पल कसं आहे. y equal to root sin x plus root sin x plus infinity असे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असतात. असे खूप एक्झाम्पल्स होऊ शकतात, 8-9 एक्झाम्पल्स होऊ शकतात. तुम्हाला मी एक डेमो एक्झाम्पल देतो, राहिलेले एक्झाम्पल्स तुम्ही PYQ म्हणून करू शकता, तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. तर काय करायचं, हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल आलं 2 मार्क्सला विचारतात एक्झाम्पल,
ते जर आलं तर आपण सॉल्व्ह कसं करायचं हे तुम्हाला मी समजून सांगतो, ते लक्ष द्या. हे पहा, y इक्वल टू या रूट मधला फर्स्ट रूट मधला फक्त sin x घ्यायचा आणि ह्या टोटल भागाला y सपोज करायचा. y x असं का? याला sin x, हे sin x आहे आणि ह्या टोटल पार्टला आपण y सपोज करायचा. असं का करायचं? तर ही किती लांब आहे, किती टर्म्स आहेत, यू डिडंट नो. इन्फायनाइट टर्म्स आहेत, इन्फायनाइट टर्म्स आहेत हे तुम्हाला माहित नाही. सो म्हणजे याला इन्क्लूड करून घेतलं तरी इन्फायनाइटच आहे, हे सोडून जरी घेतलं तरी इन्फायनाइट आहे. सो इन्फायनाइट इक्वल टू y कोणा सपोज केलं, समजते का? याला जरी पकडून आपण जरी घेतलो तरी इन्फायनाइट टर्म्स आहे, याला सोडून जरी घेतलं तरी इन्फायनाइट टर्म, आणि इन्फायनाइट टर्मला आपण y सपोज केलेला आहे, दिलेला आहे म्हणून सो y इथं पुट आउट करायचं. समजा लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला तुमचा हा मग इथं असं एक्झाम्पल असू शकेल cos x प्लस रूट cos x प्लस रूट cos x प्लस असं काहीही असलं, काहीही असेल त्याच्याच ठिकाणी असू शकेल tan x असू शकेल, tan x प्लस रूट tan x प्लस रूट tan x प्लस प्लस इन्फायनाइट असू शकेल, सेक असू शकेल, अशी सेक प्रोसेस सेक असेल प्लस रूट तसंच असू शकेल. इथं कोसेक असू शकेल प्लस रूट असं असू शकेल, प्लस इरेस्ट एक्स असू शकेल, असं सेम इरेस्ट एक्स प्लस असंच असू शकेल, कोसेक एक्स प्लस इन्फायनाइट सेक एक्स प्लस इन्फायनाइट असू शकेल. असं काहीही इथं परत इरेस्ट एक्स प्लस इन्फायनाइट असं असू शकेल. अशी कितीतरी एक्झाम्पल्स, लॉग ऑफ एक्स असू शकेल प्लस लॉग ऑफ एक्स असू शकेल प्लस असं कितीतरी एक्झाम्पल, लॉग ऑफ एक्स असू शकेल प्लस इन्फायनाइट, अशी काही एक्झाम्पल्स असू, इरेस्ट एक्स असू शकेल. काही जरी असलं तरी पहिली टर्म तशीच ठेवायची, याला y म्हणायचं. इथं पहिली टर्म तशीच ठेवायची, याला y म्हणायचं. फर्स्ट टर्म तशीच ठेवायची, याला y म्हणायचं. फर्स्ट टर्म तशी ठेवायची, y म्हणायचं. फर्स्ट टर्म तशी ठेवायची, सेम सेम. समजलं? आता मला रूट नको आहे, रूट नको आहे तर मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करणार. दुसरी टर्म म्हणजे दुसरी स्टेप बघा. असं एकदा सपोज ह्या सगळ्यांना वाय वाय सपोज केलं की त्याचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं की वाय स्क्वेअर झाला. याचा स्क्वेअर करणे म्हणजे रूट काढून टाकणे. याचा स्क्वेअर करायचा म्हणजे ह्या स्क्वेअरला रूट फिनिश होतं, स्क्वेअर रूट निघून जातं, राहतं तुमच्याकडे sin x प्लस y. स्क्वेअरला रूट निघून जातं, लक्षात घ्या. स्क्वेअर केल्यानंतर रूट निघून जातं आणि मग याचं डिफरन्शिएशन करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याचं डिफरन्शिएशन होणार 2y dy by dx. का असं का? तर x रेस टू n चा फॉर्म्युला आपण y साठी वापरला म्हणून dy by dx. x रेस टू n चा फॉर्म्युला y साठी वापरला म्हणून dy म्हणजे 2y म्हणजे हा पुढे घ्यायचा, हे कमी करायचा, ती पद्धत आहेच. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस dy by dx of sin x is a cos x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. याला इकडे ट्रान्सफर करू. 2y dy by dx minus dy by dx equal to cos of x. याच्यातून 2 dy by dx कॉमन काढा. 2y minus 1 dy by dx बघा बरं, cos of x, cos of x. dy by dx कॉमन काढला, dy by dx कॉमन काढला आणि इथे राहिला 2y, इथे राहिला -1 आणि हे ट्रान्सफर केला तर मिळालं मला dy by dx equal to cos x divided by 2y minus 1. लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात आलं का बघा,
हा MCQ सुद्धा क्वेश्चन विचारतो, तोंडी उत्तर मिळतं, ओरली उत्तर मिळतं. इथं जर sin x असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय cos x. 2y - 1 प्रत्येक आन्सरला सेम असणार आहे. ह्या प्रत्येकाचा आन्सर सेम, प्रत्येकाचा आन्सर मध्ये 2y - 1 येणारच आहे, 2y - 1 येणारच आहे, 2y - 1 येणारच आहे, 2y - 1 येणारच आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आन्सर मध्ये 2y - 1 येणारच आहे, 2y - 1. कितीही अशी एक्झाम्पल जर आली, कितीही एक्झाम्पल्स आहेत अशी एक्झाम्पल्स किती जरी आली तरी लक्षात घ्या त्याचा आन्सर तोंडी ओरली तुम्ही काढू शकता. हे MCQ साठी आणि सॉल्व्ह करायचं म्हणजे तर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. आता बघा ना, प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला 2y - 1 येणार हे आहेच. मग cos x इथल्याचं डेरिव्हेटिव्ह, cos x चं डेरिव्हेटिव्ह -sin x झालं बाय आन्सर. ह्या एक्झाम्पलचं तुम्ही ट्राय करायचं असेल तर या मेथडने ट्राय करा, तुम्हाला आन्सर मिळेल. tan x चं डेरिव्हेटिव्ह sec²x, हे बघा याचा आन्सर हे मिळेल. sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x tan x, याचा आन्सर हे मिळेल. cos x चं डेरिव्हेटिव्ह -cosec x cot x, याचा आन्सर हे मिळेल. e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x, याचा फक्त डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लक्षात घ्या. फॉर्म्युले बेस्ड एक्झाम्पल्स असतात, फॉर्म्युले आले पाहिजे. आणि log of x चं डेरिव्हेटिव्ह 1/x हे आन्सर. म्हणजे प्रत्येकाचं आन्सर तुम्हाला ओरली, असं काहीही एक्झाम्पल येऊ द्या, प्रत्येकाचा आन्सर तुम्हाला ओरली सॉल्व्ह करता येईल. आणि हे MCQ साठी सुद्धा ही आयडिया तुम्हाला ट्रिक सांगितली, प्लस तुमच्या थेअरीला सुद्धा तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, पुन्हा सॉल्व्ह करा, मित्रांमध्ये शेअर करा. ओके, थँक्यू.